मुळात आमदार राजन नाईक आणि आमचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील हे चारधाम यात्रेला असल्यामुळे त्यांच्याशी तुमचा संपर्क होऊ शकला नाही. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. 21 तारखेला या संदर्भात महेंद्र पाटील हे सविस्तर पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणचा कोळी समाज असेल, आगरी समाज असेल, मांगेला समाज असेल आणि आदिवासी समाज या सगळ्या समाजांना सोबत घेऊन जी वस्तुस्थिती आहे, जे वास्तव आहे ते तुमच्या समोर मांडलं जाईल. आणि त्यानंतर आता जे काही राजकारण सुरू आहे हे राजकारणाचा पडदा हा दूर होईल. मुळात आमदार राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये बांगलादेशी जे घुसखोर आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी. त्याच पद्धतीने कोळी समाजासाठी कोळी समाजाचे जाळी विणणं असेल किंवा मच्छी सुकवणं असेल याच्यासाठी जी जागा शासनाने राखीव ठेवलेली आहे ती जागा संरक्षित करावी, त्याच्यावरती ते अतिक्रमित होऊ नये याची काळजी शासनाने घ्यावी अशा पद्धतीची मागणी केली होती. आता त्यानंतर तहसीलदार आणि महसूल प्रशासनाने जी कारवाई केली ती कारवाई योग्य अयोग्य या संदर्भातला जो काही निर्णय आहे किंवा या संदर्भातले जे काही म्हणणं आहे हे तहसीलदारांच्या वरती असलेले प्रांत असतील किंवा कलेक्टर असतील हे देऊ शकतील.